अचानक विकेंडला माळशेज घाटला जायचा बाईक राईडचा प्लॅन ठरला. सकाळी बाईक काढली आणि पावसाचा आनंद घेत निघालो थेट घाटाकडे. घाटातील नागमोडी वळणं, गार वारा आणि अंगावर येणारी धुक्याची चादर. प्रवास एकदम मस्त सुरू होता. पण माळशेजला पोहोचल्यावर जेव्हा कळलं की आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं जन्मस्थळ इथून फक्त 30 ते 35 किलोमीटरवरच आहे, तेव्हा मनात एक वेगळाच रोमांच आणि अभिमान दाटून आला. मग काय, आपण ऐकतोय काय? माळशेज घाटच्या धुक्यातून गाडी काढली आणि थेट मुक्काम हलवला जुन्नरच्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने. जेव्हा जुन्नर जन्मभूमीत पोहोचलो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारली. जिथे स्वराज्याचा पहिला सूर्य उगवला त्या पावनभूमीवर पोहोचलो. जेव्हा त्या ऐतिहासिक महादरवाजासमोर पोहोचलो तेव्हा अंगावर काटा आला. पाऊण तास पायऱ्या चढून जेव्हा महाराजांच्या जन्मस्थळाजवळ गेलो तिथे एक वेगळीच एनर्जी अंगात आली. महाराजांचे ते जन्मस्थळ आणि तो पाळणा पाहून असं वाटलं की आपला जन्म सार्थकी लाभला. तिथे मातीचा तो कण न कण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत होता. अचानक विकेंडला माळशेज घाटला जायचा बाईक राईडचा प्लॅन ठरला. सकाळी बाईक काढली आणि पावसाचा आनंद घेत निघालो थेट घाटाकडे. घाटातील नागमोडी वळणं, गार वारा आणि अंगावर येणारी धुक्याची चादर. प्रवास एकदम मस्त सुरू होता. पण माळशेजला पोहोचल्यावर जेव्हा कळलं की आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं जन्मस्थळ इथून फक्त 30 ते 35 किलोमीटरवरच आहे, तेव्हा मनात एक वेगळाच रोमांच आणि अभिमान दाटून आला. मग काय, आपण ऐकतोय काय? माळशेज घाटच्या धुक्यातून गाडी काढली आणि थेट मुक्काम हलवला जुन्नरच्या ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने. जेव्हा जुन्नर जन्मभूमीत पोहोचलो तेव्हा एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारली. जिथे स्वराज्याचा पहिला सूर्य उगवला त्या पावनभूमीवर पोहोचलो. जेव्हा त्या ऐतिहासिक महादरवाजासमोर पोहोचलो तेव्हा अंगावर काटा आला. पाऊण तास पायऱ्या चढून जेव्हा महाराजांच्या जन्मस्थळाजवळ गेलो तिथे एक वेगळीच एनर्जी अंगात आली. महाराजांचे ते जन्मस्थळ आणि तो पाळणा पाहून असं वाटलं की आपला जन्म सार्थकी लाभला. तिथे मातीचा तो कण न कण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत होता.